रेड्याच्या टकरीवरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, बेकायदेशीररित्या टकरीचं आयोजन करणाऱ्यावर चंदनजीरा पोलिसात गुन्हा दाखल. जालना इथं बेकायदेशीर रेड्याच्या टकरीच्या वादातून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. काल चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या रेड्याच्या टकरीवरून 2 गटात वाद झाला होता. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचे हस्तक्षेप करत बेकायदेशीररित्या टकरीचं आयोजन करणाऱ्या गणेश सुपारकर विरोधात एपीएस सुशील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुपारी वाद मिटल्यानंतर सायंकाळी संतोष लाड आणि रवींद्र लाड या दोघांचे गट समोरासमोर आल्यानंतर रवींद्र लाड, प्रेम लाड आणि नरेश अवघड यांच्यावर धारदार शस्त्रासहित लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या रवींद्र लाड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 2 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संतोष लाड, सूरज लाड आणि सोमनाथ लाड या तिघांना कदीम जालना पोलिसांच्या डीबी पथकानं सापळा रचून काजळा शिवारातून जेरबंद करण्यात आलाय. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, सचिन चौधरी, चालक अशोक खरात, बाबा गायकवाड, मतीन शेख, नंदकिशोर टेकाळे यांनी केली आहे. मोतीबाग ईदग्याच्या समोर रवींद्र अशोक लाड या युवकाला त्याच्याच नात्यातल्या आणि भावकीतल्या संतोष श्रीचंद लाड, सोमनाथ अशोक लाड आणि सूरज दादाराव सतकर यांनी बोलवलेलं होतं. त्यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद होते आणि अजून ते नेमके काय वाद होते याबद्दल आता विशेष तपासानंतरच लक्षात येईल. तर त्यांनी त्याला बोलवलं आणि तलवारीने आणि लोखंडी रॉड आणि लाठ्यांनी त्याला मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेले होते. म्हणून आपण त्यांना तात्काळ हॉस्पिटलला दाखल केलं आणि इथून पुढील उपचाराकरता त्यांना संभाजीनगर इथं दाखल केलेलं होतं. परंतु आज सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. काल इनिशियली त्यांच्या बंधूंच्या प्रेम अशोक लाड यांच्या फिर्यादीवरून आपण कदीम जालना पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 126/26 हा दाखल केलेला होता. खुनाचा प्रयत्न या कलमाखाली 109 BNS खाली. परंतु आज मृत्यू झाल्यानंतर आपण गुन्ह्याच्या कलमामध्ये वाढ केलेली आहे. 103 प्रमाणे कलम वाढ केलेली आहे. रात्रीच आम्ही आरोपींच्या शोधाकरता पथकं रवाना केली होती आणि आज सकाळी आम्हाला यातले 3ही आरोपी जे आहेत ते मिळालेले आहेत. त्यांना आपण आंबोड रोड इथून अटक केलेली आहे. आज त्यांची आम्ही PCR घेणार आहोत आणि त्यानंतर आपण डिटेल याचं इंट्रोगेशन करणार आहोत की घटना नेमकी का घडलेली आहे, त्याचं कारण काय आहे आणि यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबाबत सखोल तपास आपण पोलीस कस्टडीतून करणार आहोत. ही सगळी मंडळी रेड्याच्या टकरीत सहभागी होती अशी पण माहिती आहे. ती सहभागी होती अशी माहिती मिळालेली होती. परंतु आपण तो इव्हेंटच त्यांचा होऊ दिलेला नव्हता, प्रिव्हेंट केलेला होता. आम्हाला जी माहिती मिळाली चंदनजीरा पोलीस स्टेशनला आणि त्याचं आयोजन करत असल्याबद्दल आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे. प्रथमतः हे कारण वाटत नाही आहे त्याच्यामध्ये. त्यांचं वैयक्तिक आणि कौटुंबिक वाद होते, त्या कारणामुळे हे झालेली आहे घटना.